नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। देवळी येथील हनुमान व्यायाम शाळेचा सभापती वैकुंठ पाटील यांच्या हस्ते शुभारंभ। जुई अब्बास येथे सेल्फी पॉइंटचे उद्घाटन। पेन तालुक्यातील देवळी गावातील तरुणांसाठी बनवण्यात आलेल्या हनुमान व्यायाम शाळेचे रायगड जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांच्या हस्ते फीत कापून शुभारंभ करण्यात आला। तर जुई अब्बास गावाजवळ आय लव्ह जुई सेल्फी पॉइंटचे उद्घाटन सभापती वैकुंठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। देवळी गावात फटाके वाजवून आणि शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सभापती वैकुंठ पाटील यांचे स्वागत व सत्कार ग्रामस्थ तरुण मंडळींकडून करण्यात आले। नवीन पिढी प्रगत व्हायला पाहिजे, त्याच्यात ताकद निर्माण व्हायला पाहिजे। किरण तुरे सातत्याने नवनवीन कार्यक्रम घेऊन समाजकार्य करत आहेत। आताची पिढी मैदानी खेळापासून वंचित आहे। देवळी गावातील तरुणांनी आपले शरीर सुदृढ होण्यासाठी चांगले प्रयत्न करत आहेत। असेच कार्य तरुणांनी करावे। नवीन व्यायाम शाळेसाठी लागणारी परवानगी जागा असल्यास घेण्यात येईल। तसेच यासाठी तरुणांच्या ठामपणे पाठीशी राहण्याचे वचन यावेळी सभापती वैकुंठ पाटील यांनी ग्रामस्थ तरुणांना दिले। तर जुई अब्बास गावाजवळ नव्याने बांधण्यात आलेल्या आय लव्ह जुई या सेल्फी पॉइंटचे उद्घाटन सभापती वैकुंठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सभापती वैकुंठ पाटील, सरपंच वसंत गावंड, माजी सरपंच व विद्यमान सदस्य किरण तुरे, देवळी गावचे खजिनदार धनाजी तांडेल, रामचंद्र तांडेल, तसेच नीरज तांडेल, पंकज तांडेल, संतोष शिवकर, नरेश तुरे, सुरेंद्र तुरे, रामचंद्र तांबोळी, दिलीप तांडेल, आर्यन तुरे, मिलिंद तुरे, नितेश तांडेल, सुनील तुरे, गणेश तांडेल, अजय तुरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेन। व्यायामशाळा देवळी याचं आज औपचारिक उद्घाटन झालंय। खरं म्हटलं तर आपण पाहतोय की नवीन पिढी, मग ती झेन जी असेल किंवा झेन अल्फा असेल, ती पिढी प्रगत व्हायला पाहिजे आणि निश्चितपणे भविष्यामध्ये त्यांच्यामध्ये नवीन ताकद निर्माण व्हायला पाहिजे। या अनुषंगाने अत्यंत सुंदर असा उपक्रम या ठिकाणी त्या देवळी ग्रामस्थांनी राबवला आहे। खरं म्हटलं तर किरण तुरेंचं या ठिकाणी जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। कारण नवीन नवीन उपक्रम, नवीन नवीन अभियान हे गावाच्या विकासासाठी ते सतत घेत असतात। सातत्याने गावामध्ये राहिलेली कामं, गावामध्ये असलेल्या अडीअडचणी हे सोडवण्यासाठी ते खूप प्रयत्न करत असतात। आपण बघितलं या ठिकाणी की व्यायामशाळेचं उद्घाटन करायचं आहे, व्यायामशाळा या ठिकाणी नवीन तयार करायची आहे। त्यांनी मला सांगितलं, मी पण त्या ठिकाणी सांगितलं की माझ्याकडून तुम्हाला पाहिजे ती मदत मिळेलच आणि मी व्यायामशाळा लवकरात लवकर या ठिकाणी आपल्या सगळ्यांसाठी हजर होईल असं आश्वासन त्या ठिकाणी दिलं होतं। परंतु खरं म्हटलं तर आत्ताची जी पिढी आहे ती पिढी बघितलं तर मोबाईल आणि मैदानी खेळ आणि विशेष करून व्यायाम याच्यापासून तशी वंचित आहे। आणि तसं देवळी गावाने किरणजी तुरे आणि सगळ्या आपल्या मंडळाने या ठिकाणी हा जो उपक्रम केला आहे तो खरोखर वाखाणण्याजोग्यासारखा उपक्रम आहे। कारण नव्या पिढीला काही नवीन उपक्रम दिल्यानंतर तुम्ही शरीरयष्टी जेव्हा तुमची चांगली असेल, आरोग्य चांगलं असेल, तेव्हा तुम्ही भविष्यात वाटचाल करू शकता। आपण सगळे बघतो की नवीन नवीन ज्या वेळेला पहिलं कसं होतं की माणसांना इकडून तिकडून हालचाल करायला वेळ मिळत असतो। आता नवीन साधन समृद्धी उपलब्ध झाली आहे। बघतो आपण की आता पहिले आपल्याला चालत जायला लागायचं स्टँडवर, आता आपल्याला स्कूटी आलेली आहे। त्याच्यामुळे आपला व्यायाम जो आहे तो व्यायाम त्या ठिकाणी थांबला आहे। आता आपण बघतो की शहरामध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या व्यायामशाळा असतात, त्या ठिकाणी अजून फॅसिलिटी असतात, परंतु गावाच्या ठिकाणी ह्या व्यायामशाळा नसल्या कारणाने गावातल्या ज्या तरुण मंडळीचा आहे तो विकास त्या ठिकाणी होत नाही। निश्चितपणे व्यायामशाळेच्या माध्यमातून चांगला विकास होईलच आणि या व्यायामशाळेसाठी जे जे काय लागेल ते देण्यासाठी मी आपल्या पाठीशी निश्चितपणे आहे।